सो वेलकम बॅक मित्रांनो. मी तुमचं स्वागत करतो अपग्रेडच्या YouTube लर्निंग चॅनलवरती आणि आपण आपली जर्नीमध्ये सेकंड सेशन घेऊया, जो आहे Pythonचा. सो चला सुरू करूया. चला, ठीक आहे. सो लेट अस आपण मागच्या वेळेस काय बघितलेलं होतं, ते थोडंसं एक वेळेस थोडंसं बघूया. ठीक आहे. तर आपण Pythonचं करियर कसं असतं, Python कशासाठी घेतली पाहिजे, ही इतर गोष्टी बघितल्या, ते Python सोपे पडते आपल्याला आणि अशी थोडं-थोडंसं बेसिक डिस्कशन केलं होतं. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये आपण काय केलं, की आपण एवढं काही आपण कोडिंग नाही केलेली त्याच्यामध्ये किंवा कोडिंगचं आपण हे नाही सी पण नाही बघितलेलं, बरोबर? तर थोडंसं तरी एक हे देऊया. एक जनरल तुम्हाला एक आयडिया देतो कोडिंग कशी करायची किंवा हे कसं करायचं. पण सगळ्यात आधी काय आहे, की कोडिंग आहे ना म्हणजे कोडिंगसाठी काहीतरी प्लॅटफॉर्म लागतो आणि तो प्लॅटफॉर्म आपण तो पण बघूया. तो म्हणजे काय आहे, की याला म्हणतात Googleचं कोलॅब आणि कुठं लिहिता कोड आणि कसं लिहितात. खूप आपल्या म्हणजे मनात अ, अ, किंवा आपल्या डोक्यात खूप प्रश्न असतील, पण ते हळू आपण काय करू सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर असं तुमच्या मनात परत असेल, माझं म्हणणं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल, की कोडिंग खूप हार्ड आहे आणि त्याच्यामध्ये मला काही जमणार नाही. तर तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला पण तुम्ही विचार करा, की आपल्याला काही गोष्ट शिकण्याची असेल किंवा काही गोष्ट शिकायची असेल, तर आपल्याला त्याला सगळ्यात इम्पोर्टंट काही वेळ द्यावा लागतो. आपण लहानपणापासून मोठं झालेलो, तर आपल्याला पहिल्यांदा आपल्याला ए शिकवली. त्याच्यानंतर आपल्याला हळू आपल्याला सेंटन्स बनवणं, मग आपल्याला चांगल्या पद्धतीने बोलता येणं, तर ती आपण एक जर्नी केलेली आहे, बरोबर? पण इथं पण तसंच आहे. तुम्हाला पेशन्स ठेवावा लागेल. तुम्हाला त्याला योग्य पद्धतीने वेळ द्यावा लागेल आणि एवढं होईल का आपण एवढं काय आपण एवढं आयुष्य जगलेलो आहे, तर आपण इतर गोष्टी शिकून घेतो. तसंच हे पण आपण शिकून घेऊ. ठीक आहे. तर सगळ्यात आधी काय असतं कोड लिहिणं म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी व्याकरण असतं. जसं आपण इंग्लिशमध्ये फुल स्टॉप वापरतो, हिंदीमध्ये पूर्णविराम वापरतो आणि मग मराठीमध्ये पण तसं करतो, है ना? तर वेगवेगळे हे करतो. तर ह्याला काय म्हणतात, याचं व्याकरण कसं असतो, तर ह्याला म्हणतात सिंटॅक्स. ठीक आहे. याला वर्ड काय असतं, सिंटॅक्स असतो आणि तो सिंटॅक्स वर्ड आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावरती काय असतं, एरर येत राहतो. ठीक आहे. तर हा प्लॅटफॉर्म आहे, त्याचं नाव कोलॅब आहे. ठीक आहे. आता सध्या तुम्ही असा विचार करा फक्त, की तुम्हाला काय करायचंय Googleवरती जायचंय. तुम्हाला एक कोड लिहायचा असेल, तर तुम्ही काय करायचं फक्त कोलॅब म्हणून टाइप करा. ठीक आहे. जर तुम्ही कोलॅबवरती टाइप केले, तर माझा ऑलरेडी इथं Googleचा मेल आयडी लॉगिन्ड आहे. ठीक आहे. तर तसंच तुमचं पण Googleचं मेल आयडी तुम्हाला हे करावं लागेल, लॉग इन करावं लागेल. ठीक आहे. मी इथं आलो आणि त्याच्यानंतर काय म्हणायचं, न्यू नोटबुक म्हणायची. ही एक अशी नोटबुक आहे, जसं आपण वही मेंटेन करतो ना, तशीच इथं पण वही मेंटेन करायची. ठीक आहे. इथं न्यू नोटबुक बोलले का, तो काय करतो आपल्यासाठी एक नवीन नोटबुक बनवून देतो. थोडासा वेळ लागेल. ठीक आहे. तर इथं एआय पण आहे आणि इथं खूप इतर गोष्टी पण असेल आणि मी जसं म्हणलं तुम्हाला, की एआय आपल्यासाठी खूप कोड लिहून देतो, हे करून देतो. पण सध्या जेव्हा आपण लॉजिक डेव्हलप करतोय, तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, की आपल्याला स्वतःने पहिले लॉजिक डेव्हलप करावं लागेल. ठीक आहे. जर आपलं लॉजिक एक बेअर मिनिमम क्रायटेरियावरती डेव्हलप झालं आणि जेव्हा आपण थोडे अवघड कोड बघू, ठीक आहे. तेव्हा आपण काय करू, मग एआयचा वापर करू. सध्या आपल्याला काय करावं लागेल, एआयला आपण काय करू थोडंसं साइडला ठेवू. ठीक आहे. तर ही जेव्हा आली ना, तर इथं आपलं नाव देऊन द्यायचं. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल मी याचं नाव काय देईल प्रॅक्टिस बुक असं नाव देईल त्याला. प्रॅक्टिस बुक आणि कसली माझी Pythonची. ठीक आहे. ही मी त्याला नाव दिलेलं आहे. तर तुम्ही फक्त एवढंच करा. मी हळू तुम्हाला हा सेटअप कसा चालतो किंवा याच्यामध्ये जसं वेळ आली तसं मी तुम्हाला सांगत चालेल. फक्त आपल्याला आता सध्या काय आहे, त्याचं नाव माहीत माहीत पडलं पाहिजे. ठीक आहे. आपण नाव माहीत करून घेतलं. Googleवरती सर्च केलं आणि त्याचं आलं, त्याची एक नवीन नोटबुक बनवून घेतली. मग त्याच्यानंतर काय करावं लागतं, तर इथं शेअर-बीर आपल्याला काही करायचं नाही स्टार्टिंगला. पण इथं काय करावं लागतं, ह्या गोष्टींना कनेक्ट करावं लागतं. ठीक आहे. तर तुम्ही पण माझं जसं मी कनेक्ट केलंय, तर कनेक्ट बटन दाबून तसं तुम्ही पण काय करा, असं कनेक्ट बटन दाबून घ्या. ठीक आहे. आणि तो आहे ना एकदम हुशार आहे. हुशार म्हणजे इथं काय करतो तो एआयने कोड जनरेट करून देतो. तर मला काय पाहिजे, सध्या जेव्हा आपण शिकतोय, तर इथं एआय असिस्टंट कुठं आलं हे? जर तुम्ही इथं गेले सेटिंगला, सेटिंगवरती क्लिक करा आणि तो ऑप्शन असेल एआय असिस्टंटचा, बरोबर? तर त्याने काय केलं पाहिजे, तुम्ही त्याला एआयचे पूर्ण हे मला कोड लिहून दे, असं करून दे. तर हे सगळं तुम्ही बंद करून ठेवा. आपण जेव्हा स्टार्टिंगला शिकतोय, ठीक आहे? इथं तुम्ही काय करू शकता, कोड लिहू शकता. तर असे ब्लॉक इथं ॲड करू शकतो. किंवा याच्या खाली गेलो तरी मी कोडिंगचे लाईन इथं ॲड करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय इथं टेक्स्ट नॉर्मल आपल्याला काही इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, नॉर्मल कोडिंग न करता आपल्याला लिहायचं त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, इथं हे करतो.
तर हे एकदम बेसिक तुम्हाला इंटरफेस होतं याचं आणि एकदम सोपं आहे वापरायला. ठीक आहे. आणि तो काय करणार परस्पर जे काही ॲक्टिव्हिटी केली ते काय करणार पूर्ण त्याचे चेंजेस तो सेव्ह करत चालणार. ठीक आहे. तर याला काय म्हणतात? याला म्हणतात आपलं कोलॅब. ठीक आहे. तर इथं पण मी काय केलेली आहे, माझ्या नावाची एक कोलॅब फाईल बनवलेली आहे आणि ती नोटबुक आहे आणि त्याच्यामध्ये मी कोड करत असतो. ठीक आहे. तर इथं काय असतं वेगवेगळे ब्लॉक असतात. पहिला ब्लॉक म्हणजे काय तो काय असतो कोडिंगचा ब्लॉक आहे आणि हा जो ब्लॉक तुम्ही बघताय हा कसला आहे टेक्स्ट मेसेजचा. टेक्स्ट मेसेज म्हणजे मी काय करू शकतो अ, वेगवेगळे फोटोज जे आहेत ते मी स्टोअर करू शकतोय. ठीक आहे आणि कोडिंगच्या ह्याच्यामध्ये कोडिंग लिहू शकतोय. ठीक आहे. आता काय करायचंय आपण इथं आलो सगळ्यात पहिला आणि एकदम सोपा कोड म्हणजे काय? आपण बघितलं होतं. प्रिंट म्हणजे काय आपली झेरॉक्स मशीन बरोबर? तर ह्याच्यामध्ये काय असतं, या ब्लॉकमध्ये जर तुम्ही इथं आले ना, तुम्ही इथं काही लिहिलं ना, तर त्याचा एक खालती त्याच्या खाली ना, तो जेव्हा तुम्ही इथं रनचं बटन बघा, दिसतंय तुम्हाला रनचं बटन? जेव्हा तुम्ही रन करता, तो त्याचं काय करतो आउटपुट देतो. ठीक आहे. तर झेरॉक्स मशीनमध्ये जसं पेपर टाकतो आपण आणि त्याचं खाली आउटपुट येतं. तर जे काही आपण कोड लिहितं, ते बरोबर चालतोय का त्याच्यामध्ये काहीतरी चुकी आहे, तर तो कुठे लिहून येतो? असे 3 डॉट येतात आणि 3 डॉट काय करतात? ते आउटपुट दाखवतं आपल्याला. ठीक आहे. सिमिलरली इथं पण तसंच होतंय, की आपण काय करतो इथं वरती त्याला काहीतरी कोड लिहून देतोय आणि तो शेवटी काय करतो त्याच्या खाली काय करतोय तो ती लाईन तो प्रिंट करून देतोय. ठीक आहे. तर इथं काय करावं लागणार आहे आपल्याला पहिल्यांदा, की प्रिंट वर्ड आपण टाइप केलं. ठीक आहे. आता प्रिंट वर्ड कुठनं आलं ते आपण हळू बघूया. पण तुम्ही पण असं समजून चाला, की प्रिंट वर्ड आहे त्याच्या Pythonमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, हा स्टार्टिंगला एक ब्रॅकेट टाकावा लागतो. त्याच्यानंतर हा एंडिंगला एक ब्रॅकेट टाकावा लागतो. ठीक आहे. तर हे स्टार्टिंगला एक ब्रॅकेट टाकलं आणि एंडिंगला हा ब्रॅकेट टाकावं लागतं. त्याच्यानंतर काय करावं लागतं, तर इथं जर बघितलं, तर एक इथं दिसतंय तुम्हाला याला काय म्हणतात अपोस्ट्रोफ. याला काय म्हणतात? अपोस्ट्रोफ. ठीक आहे. तर हा अपोस्ट्रोफ आपल्याला टाकावा लागतो. हा सिंगल पण असू शकतो किंवा 2 पण असू शकतो. 2 म्हणजे मी तुम्हाला दाखवतो. मी तर लिहील प्रिंट ठीक आहे. आणि प्रिंट टाकलं आणि आता बघा पहिल्यांदा सिंगल होता. आता मी इथं काय केलं कंट्रोल आणि तुमच्या याच्यामध्ये जिथं कॉमा असेल ना, कॉमा सॉरी अपोस्ट्रोफ असेल ना, असं आपला एलच्या शेजारी तिसरा बटन आहे हा. हां, बरोबर. एलच्या शेजारी राइट हँडला तिसरा बटन आहे हा माझ्या लॅपटॉपमध्ये. तर तुमच्या लॅपटॉपमध्ये बघून घ्या. जर तुम्ही ते शिफ्ट करून दाबले तर 2 होतो आणि जर एकच वेळ दाबलं तर सिंगल येतं. तर त्याच्यामध्ये जे काही लिहिलं तुम्ही, तर जसं मी इथं लिहितोय, तसं तुम्ही जे काही लिहिलंय तो काय करेल, तो आउटपुट तुम्हाला प्रिंट करून दाखवेल. तर प्रिंट म्हणजे काय, शेवटी तसंच आपला जेव्हा प्रिंट करतो आपण पेपर, तर जसं इथं मी म्हणतो झेरॉक्स पेपर, ठीक आहे. आणि मी जेव्हा रन केलं, तर तो काय करणार, आता मी कनेक्ट नव्हतं केलं, तर ऑटोमॅटिक इथं तो कनेक्ट करेल आधी आणि त्याच्यानंतर काय करेल, तो प्रिंट करेल. ठीक आहे. जर मी आधीपासून कनेक्ट केलेलं असतं, तर हे पटकन त्याने ते प्रिंट दिलेलं असतं. ठीक आहे. बघा 0 सेकंडमध्येच देऊन टाकतो. तर पहिल्यांदा जेव्हा मी बोललो, की Python एवढी काही स्लो लँग्वेज नाही. खरंच ती स्लो लँग्वेज नाही पण आपण जेव्हा लँग्वेज टू लँग्वेज कंपेअर करतो, तेव्हा असं होतं. तर त्याने काय केलं, झेरॉक्स पेपर टाकलं आणि त्याने काय केलं, तो प्रिंटेड झेरॉक्स मला दिला. ठीक आहे. तर ह्याला काय म्हणतात, ह्याचं व्याकरण येतं. तर जर इथं प्रिंटमध्ये काही चुकी झाली, असं मी काय सांगतोय किंवा हा ब्रॅकेटमध्ये आपण विसरलो किंवा याच्यामधनं एक फर्स्ट ऑफ विसरलो, तर काय होतं बघा. मी काय केलं, जाणून-बुजून एक तो हे केलं. आता मी रन केलं. ठीक आहे. ऑटोमॅटिक त्याने काय केलं, ते हे आहे ना रेड कलरचं, बरोबर? तर तो काय दाखवतो सिंटॅक्स एरर. सिंटॅक्स म्हणजे त्याचं व्याकरण चुकला. ठीक आहे. तो काय म्हणतो, जर तुम्हाला इथं कोड लिहायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? तुम्हाला इथं तुमचं हे टाकावं लागणार आहे. ठीक आहे. एपोस्ट्रोफ. जर मी ब्रॅकेट विसरलो, आता मी काय केलं, तो बरोबर पद्धतीने सांगतो बघा. इथं तो इंडिकेट करतो, की इथं एक तुमचं हे आलेलं आहे अपोस्ट्रोफ, पण इकडचा नाही आलेला आहे. ठीक आहे. तसंच मी काय करणार, एक ब्रॅकेट इथं काढून टाकतो आणि परत काय करतो, रन करतो. आता तो काय दाखवतोय, असा ब्रॅकेट इथं आलेला आहे, पण इकडं तो मिसिंग आहे. मी परत इथं ब्रॅकेट टाकला, तो काय करणार, ठीक आहे. आणि जेव्हा मी असं ब्रॅकेट टाकणार, तर हे जर मी रन केलं, तर मला काय दाखवेल तो, तुम्ही इथं प्रिंट करू शकतो. ठीक आहे. आता कोणाच्या मनात आलं असेल, की सर हाच ब्रॅकेट वापरायचा का? तर हाच ब्रॅकेट वापरायचा. इथं खूप वेगळे-वेगळे ब्रॅकेट असतात. स्क्वेअर ब्रॅकेट असतो, कर्ली ब्रॅकेट असतो. त्याच्यानंतर पण हा जो राउंड ब्रॅकेट आहे चंद्रमासारखा, तोच आपल्याला इथं वापरावा लागतो. ठीक आहे. तर हे काय झालं त्याचं बेसिक सिंटॅक्स. प्रिंट करण्यासाठी काय करावं लागेल, प्रिंट आणि ब्रॅकेट ठीक आहे. आणि ब्रॅकेटमध्ये काय आहे, हेल्लो जे काही आपल्याला वर्ड टाकायचा आहे तो.
ठीक आहे. आणि ब्रॅकेटला त्याला क्लोज करावं लागतं. आणि त्या दोघांमध्ये जो शब्द लिहितो त्याच्यामध्ये पहिले काय असलं पाहिजे, इकडे एक ॲपॉस्ट्रोफ आला पाहिजे आणि तिकडे एक ॲपॉस्ट्रोफ आला पाहिजे. तर तुम्ही काय करा, फक्त त्याला एक वेळेस ट्राय करून बघा. तर कुठं ट्राय करणार? तुम्ही जी नवीन नोटबुक बनवली असेल, फॉर एक्झाम्पल प्रिंट, तुमचं जे काही नाव असेल, ठीक आहे. तर तुमचं नाव आहे विराट कोहली फॉर एक्झाम्पल. विराट आणि कोहली बोललो का, आणि जर मी इथं बोललो प्रिंट कर, तर तो काय करेल, विराट कोहली मला प्रिंट करून देईल. ठीक आहे. जर मी विराटचं व्ही कॅपिटल केला, आता लहान आहे ना, इथं कॅपिटल केलं, तो काय करणार, इथं पण तो काय करणार, तो मोठा करून देईल. जर मी प्रिंटचा आता मोठा केला, ठीक आहे, तर तो काही घेणार नाही त्याला परत. ठीक आहे. तो काय दाखवतोय, असं काही आहेच नाही. त्याला काय कळतं, की मला जसं त्याला दिलेलं आहे, ठीक आहे, तर तसंच त्याला ते वर्ड कळतात. ते हळू तुम्हाला कळेल. आता इथं आहे ना, पायथन जर मी बोललो ना, पायथन तुम्हाला जर हेच शिकायचं असेल, हे कुठून वर्ड भेटतात, तर मी इथं सांगितलं पायथन फंक्शन्स आणि इनबिल्ट हे पायथनला ऑलरेडी त्याला माहीत आहे. ठीक आहे. असं बाळाला कसं माहीत असतं, की बाबा रडायचं आपल्याला, तर आपल्याला इतर गोष्टी भेटतील. तो फक्त ते ऑब्झर्व्ह करून शिकून घेतो. तसं बघा इथं जेव्हा तो पायथन बनवणार होता, त्याने काय केलेलं, की त्याने काहीतरी वर्ड आपल्याला बनवून दिलेले. प्रिंट, इनपुट, ओपन, असे इंटिजर, फ्लोट हे त्याने ऑलरेडी बनवून दिलेले आहे. तर मलाही तसं कळलेलं आहे. पण सध्या तुम्ही त्याच्यावरती पण एवढा फोकस नका करू. फक्त आपल्याला पहिला वर्ड माहीत पडला आज पायथनचा, तो होतो प्रिंट. आणि प्रिंट काय करतो, जे काही आपण लिहिलेलं आहे त्याला काय करतो, तो प्रिंट करतो. ठीक आहे. जर मी इथं हे नंबर्स काढून टाकतो, आपल्याला हे नंबर्स काढून टाकले आणि जर मी रन केलं, तर आधी नंबर्स होते, आता बघा ते नंबर्स गायब झाले. ठीक आहे. तर हा काय करतो, प्रिंट करतो. आणि हे जे मध्ये, ठीक आहे, मध्ये हे डबल एफॉस्ट्रॉफ किंवा सिंगल एफॉस्ट्रॉफ तुम्ही जे बघताय, ठीक आहे, त्याला काय म्हणतात, स्ट्रिंग्ज म्हणतात. स्ट्रिंग्जमध्ये अक्षरशः आपल्या भाषेत जर सोप्या भाषेत बोलायला गेलो, तर हे काय असतात, वर्ड असतात. ठीक आहे. तर पायथनच्या याच्यामध्ये त्यांचं नाव काय आहे, स्ट्रिंग्ज म्हणून नाव आहे. ठीक आहे. आणि जर मी हे टाइप कुठून आलं ते विसरून जा. जर मी याचा हे बघायला गेलो, की याची टाइप कोणती आहे किंवा हा कुठल्या याचा आहे, तर मला काय कळतं, एस-टी-आर लिहून देतो. एस-टी-आरचा सोपं अर्थ काय आहे, स्ट्रिंग्स. ठीक आहे. तर आपण काय बघितलं, की एक एक ओलाय बनवून एक थोडासा इंटरफेस आहे, ज्याच्यामध्ये आपण कोड करू शकतोय आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी इंग्लिशचे वर्ड पण लिहू शकतोय. ठीक आहे. तर हा हा आपण काय बघितलं, कोड लिहिण्यासाठी. आणि बिलीव्ह मी, Pythonमध्ये पण काय होतं, की ती पण सोपी लँग्वेज आहे. त्याच्यामध्ये पण काय असतं, की वेगवेगळे आपल्याला वर्ड, आपण इंग्लिशचे वर्ड लिहून काय करू शकतो, कोड करू शकतोय. पण त्याच्यामध्ये अट काय आहे, त्याचे व्याकरण थोडंसं आपल्याला समजून घ्यावं लागेल. इतर लँग्वेजमध्ये हे खूप अवघड असतं, म्हणून आपण Python निवडलेली. ते पण एक कारण Python निवडायचं. तो म्हणजे काय, हा ब्रॅकेट टाकायचा, ठीक आहे. हा ब्रॅकेट टाकायचा स्टार्टिंगला आणि एंडिंगला. त्याच्यामध्ये एक एपॉस्ट्रोफ आला पाहिजे, इकडे एक एपॉस्ट्रोफ आला पाहिजे आणि मधले काय झालं पाहिजे, तो जे आपल्याला प्रिंट करायचंय, ते आपल्याला त्याला वर्ड द्यायचंय. ठीक आहे. ते काहीही असू शकतो. ठीक आहे. तो जो आपण वर्ड बघितला ना, जर आपण इथं मिस केलं, ठीक आहे. ह्याला काय म्हणतात, हे जे आपण मिस केलं ना, तर ह्याला काय एरर म्हणतात, बरोबर? पण हे कोडिंगच्या लँग्वेजमध्ये ह्याला काय म्हणतात, ते बग म्हणतात ते लोकं. किंवा तुम्ही जर बग वर्ड ऐकलं किंवा तुम्ही एरर वर्ड ऐकलं, तर तुम्हाला एकदम ते कसं कसं झालेलं आहे, एक हिस्ट्रीचं फक्त तुम्हाला एक माहीत असलं पाहिजे म्हणून सांगतोय, की ज्याने पहिल्या कोड किंवा ते बनवत होतं, तर त्याच्यामध्ये काय झालं, की हा हा किडा होता ना, तो त्याच्या कोडवरती त्याची जी कॉपरची प्लेट होती ना, जे कोड त्याने बनवलेला होता त्याच्यावरती तो अ, तो मारला, काय म्हणतात त्याला, तो गेला, म्हणजे ते कामातनं गेला होता तो आणि ते कोड त्याचा बंद झाला. तर म्हणून त्यांचं वर्ड काय पडलं त्याला, की बग आला आपल्या कोडमध्ये. ठीक आहे. तर हा अक्षरशः तो पहिल्यांदा जो कोड त्याच्यामध्ये बंद झाला ना, आणि कशामुळे झाला तो, की त्याच्यावरती एक बग येऊन तो मरला आहे ना. तर फर्स्ट ॲक्चुअल केस ऑफ बग बीइंग फाउंड. आणि त्याच्यानंतर आपल्याला कोडला जेव्हा एरर आता, तर ते काय बोलायला झालं, की बग आला आपल्या कोडमध्ये म्हणून ते नाव पडलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय आपण काय बघितलं, की पहिल्यांदा आपल्याला एक ब्रॅकेट टाकायचं इथं स्टार्टिंगला, एपॉस्ट्रॉफ टाकायचं आहे आणि हा आपण पहिला शब्द शिकला Pythonमध्ये, त्याचं नाव काय, प्रिंट. ठीक आहे. तेवढंच आहे, सोपं आहे. ठीक आहे. अजून बघूया, अजून काय करू शकतोय आपण. तर आपल्याला प्रिंट वेगळे-वेगळे वर्ड करायचे, तर तुम्ही पण ट्राय करून बघा. ठीक आहे. तर इथं काय आहे, हे वेगवेगळे खाली एका खाली एक पण लिहिलं, तर एका खाली एक पण येऊन जातं ते. ठीक आहे. जर मी इथं काय केलं, स्पेस टाकलं, ठीक आहे. स्पेस टाकला आणि जरी मी तरी असं लिहितोय किंवा याच्यामध्ये लिहितोय, ठीक आहे. तर तो काय करतोय,
थोडासा बघा प्रिंट जरी करतोय तो, तर आपण हा निवडला काय आहे, हा जो कोलॅब आहे Googleचा तो थोडासा हुशार आहे. ठीक आहे. तर तो काय करतो, की त्याच्यामध्ये आहे ना इथं काय करतो तो, की हे जे ब्रॅकेट आहे ना, त्याला कळतं की हे तुमचं चुकलेलं आहे. तुम्ही असं इथं स्पेस नाही द्यायचं किंवा इथं स्पेस नाही द्यायचं. पण तो त्याला तेवढं डोकं आहे याच्यामुळं, तर तो काय करतो स्वतःने तो हँडल करून घेतोय. पण जेव्हा आपल्याला लिहायचंय, ठीक आहे. जेव्हा काय करायचंय, आपल्याला लिहायचं तर आपण कसं लिहायचं, हे प्रिंट बरोबर ती लाईनपासून चालू झालं पाहिजे. इथं बिनकामाचं गॅप टाकू नये आणि प्रॉपर पद्धतीनं हेल्लो लिहिलं तर याचं होतं. म्हणजे काय, हा प्रिंट जसं त्याचा टोन आहे. आता आपण Googleमध्ये बघितलं ना, इथं पण तो कसा लिखतो, लहान शब्द वापरतोय, तो मोठे नाही वापरत आहे बरोबर. प्रिंटचं प पण आर-आय-एन-टी सगळंच छोटं आहे. तसंच आपल्याला इथं काय करावं लागेल, आपल्या कोडलाही छोटे-छोटेच वर्ड वापरावं लागेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही ब्रॅकेट नाही विसरायची. ही झाली आणि तुम्हाला जर थोडंसं माहीत असेल कोडिंगच्या बद्दल किंवा नसेल माहीत, तर ही गोष्ट तुम्हाला फक्त एक ॲड ऑन म्हणून सांगतोय. ठीक आहे. ती म्हणजे काय, की इथं जे आहे तुम्हाला जर मला काय पाहिजे होतं, की हे आता एकत्र झालं बरोबर? हे सगळं एकत्र झालं. इथं पण आपण काय बघितलं एका खाली एक लिहायचं होतं. पण जर मला हा वर्ड आहे, हा नाव आहे परत त्याचं नाव काय आहे शाफिन. असंच एक मुलाचं नाव आहे. असंच मी लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. तर जर मला हा लाईन आहे ना, ही खालती आली पाहिजे. मला पाहिजे होतं, की ही लाईन आहे ना, एकच लाईनमध्ये लिहितोय आणि खाली आली पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं लागतं, हे बॅकस्लॅश वापरला जातो आणि हे एनचा मतलब काय असतो? अर्थ काय असतो? न्यू लाईन. ठीक आहे. जर नाही कळलं तर एवढं टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला पहिल्यांदा जर नाही कळत आहे, तर काय करायचं सोप्या पद्धतीनं, ठीक आहे. एंटर करायचं आणि काय करू शकतो, प्रिंट आणि इथं काय नाव आहे, फॉर एक्झाम्पल आलं असेल, तर जर तुम्हाला न्यू लाईनचं नाही कळलं किंवा नाही आठवत राहणार आहे आपल्याला, सगळ्यात भारी काय करायचं, त्याच्या खाली आलं असेल म्हणून प्रिंट करून द्यायचं. ठीक आहे. तर याच्याने काय होईल, की मी काय करू शकतोय, माझं नाव एका खाली एक पण हेल्लो वर्ल्ड किंवा हेल्लो आता हे थोडंसं काढून टाकतो मी. ठीक आहे. आणि हे बॅकस्लॅश पण काढून टाकतो. वर्ल्डपेक्षा मी काय म्हणणार, हेल्लो आलं असेल. तो काय करतो मला तो हेल्लो म्हणतोय. ठीक आहे. ते एकदम सोपं आहे. हे सिंटॅक्स आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर मी एक डिबगची एक्सरसाइज बनवलेली आहे. तुम्ही काय करा, जर तुम्हाला नसेल हे करायचं म्हणजे टायपिंग नाही करायची, तुम्ही सोप्या पद्धतीने काय करा, इथं जा ChatGPTवरती जा. ठीक आहे. आणि ChatGPTला काय म्हणा, की आय हॅव लर्न्ड न्यू काय म्हणतात त्याला प्रिंट फंक्शन इन पायथन. गिव्ह मी अ एक्सरसाइज ऑन त्याला काय म्हणणार आपण एक्सरसाइज कशासाठी पाहिजे आपल्याला प्रिंट फंक्शन. गिव्ह मी असं म्हणणार आपण डिबग एक्सरसाइज ऑन प्रिंट फंक्शन. ठीक आहे. ते इथून पण तुम्हाला भेटून जातील. काही किंवा तुम्ही काय करू शकता, तर तो काय करणार असं-असं काहीतरी तो लिहिणार. त्याच्यानंतर हे त्यांनी मिस करून देणार. तसंच मी पण काय केलेलं आहे, हे केलेलं आहे. तर तुम्ही पण रँडमली तुमच्या नावाने जनरेट करू शकता. ठीक आहे. तर इथं काय झालेलं आहे, इथं बघा P-R-I-N-T प्रिंट बरोबर आहे, ब्रॅकेट बरोबर आहे. ठीक आहे. तर ही चुक्या केलेली मी याच्यामध्ये काहीतरी. ठीक आहे. ते आपल्याला हे करायचं आहे. जर मी हा कोड रन केला, तर याच्यामध्ये कुठेतरी काय होईल, थोडेसे चुक्या येतील बरोबर. तर काय आहे, जर तुम्ही कलर्स बघितला, तर तुम्हाला इथं दिसेल, की बाबा याच्यामध्ये प्रिंटचा आय-एन-टी मिसिंग आहे किंवा याच्यामध्ये काय आहे, हा व्हाईट दिसतोय परत. तर याच्यामध्ये काय इथं दिसतं मला, हा ब्रॅकेट मिसिंग आहे. ठीक आहे. तर एकदम सोपी एक्सरसाइज होती. फक्त आपल्याला गोष्टी क्लिअर झाली पाहिजे म्हणून. परत इथं काय झालं, इथं रेड दाखवतोय तो. बरोबर? इथं काय हा इकडचा ब्रॅकेट मिसिंग आहे. परत इथं काय दाखवतोय, तो रेड दाखवतोय. परत इथं काय झालं, त्याचं ब्रॅकेट मिसिंग आहे. बरोबर? तर ह्या कलरमुळे पण आपल्याला हे कळून जातं. आता मी जर रन केलं, तर काय पाहिजे, ठीक आहे. नोट्स वन डे द प्रिंट स्टेटमेंट आपण शिकलो. त्याच्यामधनं स्ट्रिंग्स काय ते शिकलो आणि त्याच्यानंतर हे काय. ठीक आहे. तर हा आपला पहिला वर्ड होता Pythonमध्ये आणि एकदम सोपा वर्ड होता. ठीक आहे. थँक यू फॉर लिसनिंग. थँक यू फॉर जॉइनिंग आणि सी यू इन द नेक्स्ट सेशन.